तर होळी उत्सवाचा विचार करत असताना आपल्याला सध्या एवढंच वाटते की होळी झाली, त्यानंतर धुळवड झाली, त्यानंतर एक 4-5 दिवसांनी रंगपंचमी आली. होळीच्या दिवसापासून रंगपंचमीच्या दिवसापर्यंत हे 4-5 दिवस झाले म्हणजे आपला होळीचा उत्सव पूर्ण झाला. परंतु तसं नाही आहे. प्रत्यक्षात होळीचा उत्सव हा होळी पौर्णिमेच्या अगोदरची जी शुद्ध पक्षातली जी पंचमी येते त्या पंचमीपासून म्हणजे फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीच्या उत्सवाला प्रत्यक्षात सुरुवात होते आणि फाल्गुन शुद्ध सप्तमीपासून होळीच्या उत्सवाला प्रत्यक्ष प्रारंभ होतो. आता हे करत असताना पूर्वीच्या काळात परंपरेनुसार काय होतं, पूर्वीच्या काळात परंपरेनुसार एवढंच होतं की आज जी गल्लोगल्लीच्या सगळीकडे होळी ज्या प्रज्वलित केल्या जातात, पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. आता आपण गणपतीच्या सणामध्ये एक विशेष विचार आणलेला आहे की एक गाव एक गणपती. त्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये गावाची अशी एक प्रत्यक्ष एकच होळी व्हायची आणि ह्या उत्सवाची सुरुवात अशा पद्धतीनं व्हायची की साधारणपणे पंचमी सप्तमी आली की घरोघरी प्रत्येकजण त्या उत्सवासाठी जी कोणी माणसं राबत होती ती प्रत्येकाच्या घरोघर जायची आणि प्रत्येक घरातली व्यक्ती त्या होळीसाठी कोण गवत देत असेल, कोण शेणी देत असेल, कोण आणि कुठल्या वस्तू देत असेल, कोण लाकूड देत असेल, हा त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा.